गेली म्हणजे मला आठवतंय की कैलासवासी पोहोचताते असताना ती एसटी चालू होती बघा. आणि त्याच्यानंतर बरेच लोकांनी प्रयत्न केले, परंतु मी गेली 4 महिने आकाशाला आपण पण बघितलं असेल की पत्र देताना आपण पत्रकार बांधव 2 संघ बरोबर होता माझ्या. त्यामुळं की 3 महिन्यापासून जे आबांनी पत्र दिलं होतं त्याचा काल त्या गोष्टीला यश आलं. आणि म्हणून मी पहिलं जे सगळं श्रेय देईल ते आदरणीय आमचे नेते आदरणीय मकरंद आबांना देईल. कारण ह्या उत्तरमानमध्ये बिदाल मार्गे पांगरी एसटी आजपर्यंत गेल्या 10 वर्षात जी चालू होती ती गेल्या 10 वर्षापासून बंद पडली होती. आणि ती आज चालू झाल्यामुळं की बिदाल सारख्या मोठ्या गावाला पांगरी असेल म्हणजे बऱ्याच गावांना त्याचा फायदा होणार आहे. कारण बिदालचं दळण जास्त दहेडला असल्यामुळे फलटणला असल्यामुळे. कारण मी जे बिदालमध्ये बसलो असतो त्यावेळेस सर्वसामान्य लोकांची एकच मागणी असायची माझ्याकडं की पिंटशेट आपल्याला बिदाल मार्गे फलटण गाडी चालू करा. त्यामुळे मी बिदालच्या ग्रामपंचायतीला ठराव मागितला. मला तो ठराव किरण जगदाळेंनी दिला. पांगरीच्या म्हणजे आमच्या दिदो डॉक्टरांनी सुद्धा की ठराव दिला. दिदोडीच्या संजय बसलेने आम्हाला ठराव दिला. आणि त्या ठरावामुळे आणि आबांच्या पत्रामुळे ही एसटी चालू झाली असं मला वाटतं. इथल्या विद्यार्थ्यांसाठी आणि प्रवाशांसाठी ती फायदा ठरणार आहे, काय सांगतात? की कसं असतं आता लोकांना एसटी बद्दल थोडस लोकांना जे लोक गोरगरीब आहेत त्यांना ते एसटीचं महत्व आहे. कारण मी बघत असतो रात्री मी फिरत असतो रात्री 7 वाजेपर्यंत मुलं मुली बस स्टॉपवर असतात. आणि ती शेवटी काय असतं आपण माणसातला खरी गरज माणसाची काय आहे ती मी ओळखणारा मी कार्यकर्ता, मी काय नेता घेताना मी एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला कार्यकर्ता आहे. त्यामुळे मला गरिबांचं मन ओळखता येतं, म्हणूनच हा एसटीसाठी मी प्रयत्न केले. ही एसटी किती वाजता आहे आणि कोणकोणत्या मार्गे जाणार आहे? या एसटी मध्ये कोणकोणती गाव आहेत ते पण सांगा. ही एसटी सकाळी एक 10 वाजता दहिडीत लागेल. तिथून बिदाल, पांगरी, बिजवडी, मोगराळे आणि फलटण. त्यामुळे ह्या एसटी शेवटी एसटी चालू करून नुसतं चालत नाही तर ती टिकवण्यासाठी सगळ्या गावातील लोकांनी सुद्धा त्याला प्रतिसाद दिला पाहिजे. आणि माझी बाहेरील लोकांना कळकळीची विनंती आहे की लोकांनी जी एसटीचं टायमिंग आहे आणि त्या टायमिंग मध्ये सुद्धा आपण हजर राहिले तर ती एसटी टिकेल असं माझं मत आहे. आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.